जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार। महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जो बीड जिल्हा आहे, त्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 महिन्यापासून ज्या काही घटना घडत आहेत, त्यामध्ये अलीकडेच या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये ही घडलेली घटना आहे। बीड जिल्ह्यातील एक विक्रम भाऊराव मुंडे यांची शिक्षण संस्था आहे। त्या संस्थेमध्ये धनंजय नागरगोजे हे त्या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत होते। गेली 18 वर्ष त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वेतन त्यांना त्या ठिकाणी नव्हतं आणि या ठिकाणी नोकरी करत असताना संस्था चालकाच्या आरेरावीला कंटाळून त्यांनी त्यांचा देह संपवला। या ठिकाणी दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि त्यावर अजून सभागृहामध्ये चर्चा पण होत आहे। या ठिकाणी आपण बघितलं की शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीकडे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षात सरकार असो, परंतु जी काही तरतूद करायला पाहिजे, आर्थिक तरतूद करायला पाहिजे, ती तरतूद त्या ठिकाणी ही केली जात नाही। शिक्षण क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर शालेय विभागामध्ये 2950 कोटीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्याचप्रमाणे उच्च तंत्रज्ञान याच्यामध्ये 3098 कोटीची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। अशा प्रकारे दोन्ही मिळून 6057 कोटीची तरतूद या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केलेली आहे। मला वाटतं बजेटच्या 3-3.5% एवढीच रक्कम या ठिकाणी सरकारने या ठिकाणी तरतूद केलेली आहे। आताच महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना सरकारने आणली आणि ती निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी यशस्वी झाले। याच्यावर ते 25-26 या सालासाठी 36,000 कोटी रुपये या ठिकाणी खर्च करणार आहे। आज ज्या आरोग्य आणि शिक्षणामध्ये जास्तीत जास्त खर्च करण्याची गरज आहे, त्याकडे आतापर्यंत असलेले सगळ्या सरकारांनी दुर्लक्ष केलेले। आज आपण बघतोय की 18 वर्ष नागरगोजेंनी त्या ठिकाणी अनुदानाची वाट पाहिली। तीच परिस्थिती सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक असेल, उच्च शिक्षण असेल, याच्यामधली भरती सुद्धा सरकारने त्या ठिकाणी बंद केलेली आहे। आणि अशा पद्धतीनं अनेक शाळा अशा आहे की त्या ठिकाणी शिक्षक नाही। तीच उच्च शिक्षणाची जी परिस्थिती ती हीच परिस्थिती आहे, आरोग्याची हीच परिस्थिती आहे। आणि ह्या परिस्थितीकडे या ठिकाणी आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी जी निर्माण झालेली आहे, असे अनेक
नागरगोजे ज्या प्रकारे त्यांनी त्यांचा देह संपवला, त्याच प्रकारे त्याच मार्गाने जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही. आणि या ठिकाणी जी काही घटना घडली आहे धनंजय नागरगोजेंची, ती अत्यंत दुःखदायक आहे, खेदजनक आहे. आणि आपल्याला या ठिकाणी काही संवेदना आहेत की नाही, जे शासनकर्ते आहेत त्यांच्याकडे काही संवेदना आहेत की नाही, की नेमकं राज्यामध्ये काय चाललंय. आणि याच शिक्षण क्षेत्रामध्ये गेले आज नाही 25 वर्ष झाले, 25 वर्षापासून शिक्षणाची त्या ठिकाणी अत्यंत दयनीय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. याला फक्त शासनकर्ते जबाबदार आहे 100%. आणि ही जबाबदारी अद्यापही या ठिकाणी मला वाटत नाही शासनकर्ते ही जबाबदारी घेतील आणि त्यासाठी कामाला लागतील. मला वाटतं काही घडणार नाही. महाराष्ट्रातील ज्या काही शिक्षकांच्या संघटना आहेत, शिक्षक आमदार आहेत, मला वाटतं एकत्र येऊन ही जे काही या ठिकाणी घडलं, बीडमध्ये जे घडलं ते पुन्हा घडू नये यासाठी सगळ्या शिक्षक संघटनांनी, शिक्षक आमदारांनी संघटित होऊन शासनाच्या विरोधात संघर्ष करावा असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.